नमस्कार, मी आहे कृषिकन्या। तर कसं आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तर आम्ही निघालेलो आहोत शेतात। झालं असं की फक्त मी आणि मम्मी आम्ही दोघी शेतामध्ये येणार होतो, पण आता हार लागला रडायला की नाही मला पण यायचंय। नको म्हणलं, घरी सोडून आली तरी देखील परत पळतच आला। आता कोण आहे तुम्हाला मी दाखवते, काही ना ओळखू पण आला असेल हा कोण आहे। तर हा पहा, बंटी आहे। बंटी कोण? बंटी। त्याला नको म्हटलं होतं मी, तरी पण तो रडू रडू आलाय आणि आता कुठे गेला। चला तर शेतात ना आम्ही चाललोय सध्या, आणि खूप छान वाटते बरं का। गायींच्या धारा काढल्या, नंतर गायींना भाऊंनी पेंड ठेवली, मी शेळ्यांना नंतर चारा टाकला, आणि आता आम्ही शेतात आलोय। आमचा जो ऊस आहे का, मध्यंतरी जो खुरपला होता, तर त्याच्यामध्ये थोडंसं गवत आले, ते गवत काढायचे शेळ्यांसाठी होईल, कारण उन्हाळा असल्यामुळे जास्त चारा उपलब्ध नाही आहे शेळ्यासाठी किंवा गायींसाठी। बऱ्यापैकी तरी आम्हाला पाणी नसल्यामुळे चारा हा विकत घ्यावा लागतो, आणि हीच शेतकऱ्याची गोष्ट असते जी मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगते किंवा व्हिडिओद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे की शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात। आणि त्याचबरोबर मी आज तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते, इथं सध्या तुम्हाला दिसत असेल हे शेत बघू शकता तुम्ही। इथं काही महिन्यांपूर्वी आमची हिरवी हिरवी सीताफळाची बाग होती, आणि सध्या ती काढल्यानंतर ना म्हणजे चांगलं वाटतं नाही, किती हिरवीगार दिसत होती। आणि हे का झालं माहिती आहे का तुम्हाला? पाण्यामुळं। त्याचबरोबर तुम्हाला सांगते, गज इकडे गाडी आली, इकडे य चल। आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते, ए गजी इकडे, ही विहीर आहे, इथं आमची विहीर आहे, ज्यामध्ये मी इंस्टावरच्या रीलमध्ये सांगितलं होतं की आम्ही विहिरीमध्ये होलं घेतलेत का, तर पाणी नाही म्हणून। आणि ही सीताफळाची बाग पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आम्ही काढून टाकली। आणि त्याचबरोबर एवढंच नाही, तर तुम्हाला अजून एक गोष्ट मी खालच्या शेतामध्ये गेल्यानंतर दाखवते। एक शेतकऱ्याचं जीवन, आपण शेतकऱ्याला काय म्हणतो? शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा। पण शेतकरी या शब्दापुढे राजा हा शब्द जरी असला ना, तरी देखील त्याला ना राजासारखं राहून नाही जमत। रानात जायचंय, चल। आता इथं आम्ही शेतात कशासाठी आलोय? तर गवत काढण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी तर आलोयच। त्याचबरोबर उसामध्ये थोडंसं गवत आलं होतं, मग काय म्हटलं, शेळ्यांना चारा न्यावा। कसं आहे, आता उन्हाळा असला ना, उन्हाळ्यात ना चाऱ्याची खूप कमी उपलब्धता असते आमच्याकडे, ज्याप्रमाणे पाण्याची उपलब्धता कमी असते त्याचप्रमाणे। तर म्हटलं मग आलेच उसात गवत, तर शेळ्यांसाठी घेऊन जाऊया म्हणून आता थोडंच काढायचंय। मग अशा आल्या आल्या बरंच काढलं, आणि आता फायनली गवत होत आले। तर तुम्हाला मी म्हटलं होतं की अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, तर झाले आता वज काढून, मग चला आता जाऊया ती गोष्ट पाहण्यासाठी। आता नुकतंच आता सध्या गवत काढून झालं, तुम्ही पाहू शकता माझे केस खूप विस्कटलेत। तर नुकतंच गवत काढून झालं, आणि हा बंटी, जिथं मी तिथं आमचा बंटी माझ्या मागं मागं येत असतो। तर दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी नेत आहे, चला। आणि तुम्हाला सांगते ना, आता इथून हा जो रस्ता जातो सरळ तिकडं वरच्या बाजूला आमचं घर आहे, आणि एकदम इकडं ना हा रामवाडी फाटा लागतो। कधी आम्हाला इंदापूरला जायचं असलं नाही, जर आम्ही गावात नाही गेलो ना, म्हणजे गावात जाण्यासाठी आम्हाला गाडीवर जावं लागतं, आणि इकडे यायचं म्हटलं आम्ही चालत ह्या रामवाडी फाट्यावर पोहोचतो। तुम्हाला दिसत असेल एक घर आहे ना तिथं, ही झाडं, ही घरं सगळी रस्त्याच्या कडेने आहेत। इंदापूर अकलूज रोड आहे हा, इंदापूर अकलूज, इकडे इंदापूर आहे आणि ह्या बाजूला अकलूज आहे, आणि इथं मध्ये आम्ही तर चला दाखवते तुम्हाला काय दाखवायचं आहे ते। हे आमचं दुसरं शेत आहे, आणि ही आमची खूप जुनी विहीर आहे। ह्या विहिरीला कमी पाणी आहे म्हणून आम्ही दुसऱ्या शेतात दुसरी विहीर खोदली, आणि तुम्हाला सांगते दोन्ही विहिरींना कमी पाणी, पण
गेल्या वर्षी तुम्हाला सांगते, आम्हाला एवढी एकच विहीर होती 1-1.5 वर्षापूर्वी, तर आम्हाला टँकरने पाणी आणावं लागलं होतं गायींसाठी. आणि जेव्हा ती विहीर खोदली का तेव्हापासून आम्हाला आता पाणी विकत म्हणजे दुसरीकडून भरून आणायची आवश्यकता नाही आहे. पण शेताला देण्यासाठी पाण्याची कमतरता व्हायला लागली. तर हे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं अख्ख्या शेतामध्ये तुम्हाला जास्त अंतरावर आणि खूप कमी उंचीच असं काहीतरी दिसत असेल. तर तुम्हाला सांगते, हे कडवाळ आहे. ज्वारी पेरली होती. माझ्या मते एक 2 ते 2.5 महिन्यापूर्वी आम्ही ही ज्वारी पेरली होती. आणि ही अशी का राहिली माहिती आहे का? पाण्यामुळं. जर आमच्याकडे पाणी असतं ना तर ही ज्वारी सध्या आमच्या गायींसाठी 1 महिन्याचा चारा तयार झाला असता, जर पाणी असतं तर. पण नाही, पाणी नाही. आणि ह्याच अशा एक ना अनेक कारणांमुळे ना शेतकऱ्याची प्रगती होत नाही. तुम्हाला सांगते, ज्यावेळेस शेतकऱ्याकडं पाणी उपलब्ध असतं त्याच्या विहिरीमध्ये तेव्हा लाईट नसते, आणि जेव्हा लाईट नसते तेव्हा लाईट असते तेव्हा पाणी उपलब्ध नसतं. थोडक्यात म्हणजे लाईट असते, पाणी नसतं, पाणी असतं, लाईट नसते. अशा खूप साऱ्या अडचणी. परत निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. समजा शेतामध्ये काहीतरी पीक लावले, ते चांगलं आलं, थोडक्यात फळ वगैरे लावले, आमची सीताफळाची बाग होती तशी, आणि त्याला आता मार्केटला घेऊन जायची वेळ आली. चांगलं फळ आले, वाटतोय भाव चांगला मिळेल, पण नाही, अचानक काहीतरी होतं आणि पिकाला हमीभाव कमी मिळतो, खूप कमी भाव मिळतो. म्हणजे एवढं वर्षानुवर्षे, म्हणजे वर्षभर का होईना, आस लावून बसलेला असतो शेतकरी की आता पीक चांगलं आले, त्याला चांगलं जपले, आपल्याला आता फायदा होईल. फायदा म्हणजे काय? जेवढा त्याचा खर्च झालाय आणि त्याचसोबत जेवढी त्यांनी मेहनत केली त्या मेहनतीचा पैसे त्याला मिळते. पण नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता मी इथं खाली मांडी घालून बसली आणि तुम्हाला ह्या पिकाची उंची दिसत असेल केवढी? माझ्या खांद्या किंवा डोक्या एवढी. जेव्हा आपण असं खूप आशेनं पीक पेरतो किंवा आपण काहीतरी म्हणजे आस लागलेली असते, आपली इच्छा असते की आता हे चांगलं पीक येईल, पण शेवटी ते काही ना काहीतरी गोष्टीमुळं ते तसं होत नाही. तेव्हा ना म्हणजे असं आतून खूप वाईट वाटतं. जरी चेहऱ्यावरती हसू असलं तरी शेतकऱ्याच्या आत ना खूप सारं दुःख साठलेलं असतं, मी तुम्हाला सांगते. आणि अशा अनेक गोष्टी असतात ज्या गोष्टींमुळे ना शेतकऱ्याची अजिबात प्रगती होत नाही. जर शेतकऱ्याकडं म्हणजे शेतकऱ्याने पिकवलेला जो फळ असेल किंवा पीक असेल त्याला मार्केटमध्ये जर चांगला भाव मिळाला किंवा निसर्गाने साथ दिली, अजून जर त्याच्याकडे पुरेसं पाणी असेल शेताला पिकाला देण्यासाठी, तर शेतकरी ना नक्की यशस्वी होतो. आणि अशा एक ना अनेक गोष्टी असतात ज्यामुळे शेतकरी ना यशस्वी होऊ शकत नाही. जसं की उदाहरण पाहू शकता तुम्ही, आमच्याकडे पाण्याची खूप कमतरता आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या शेतकरी बांधवांबद्दल, आपल्या शेतकरी राजाबद्दल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बहिणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. मी असेच अजून आपल्या शेतीबद्दलचे, आपल्या शेतकरी बांधवांबद्दलचे व्हिडिओ घेऊन येत जाईन. शेवटी जय जवान, जय किसान. धन्यवाद.